झालं का? नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा व्हिडिओ बनवणार आहे. वर्किंग झाल्यानंतर म्हणजे सॉरी रनिंग झाल्यानंतर जे महत्त्वाचं पार्ट आहे स्ट्रेचिंगचा. आता रनिंगवर इफेक्ट करणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, एक तर कमर एक्सरसाइज आणि दुसरी थाईज मजबूत पाहिजे. जेणेकरून काय, आपण जेव्हा 800 मीटर मारतो, 1600 मीटर मारतो, तेव्हा काय होतंय, आपला दम लागतो आणि आपला स्पीड वाढवायची असते, तेव्हा आपला पाय उचलत नाही. हे पाय न उचलण्याचं कारण काय, तुमचं थाईज लूज असणं, थाईज मजबूत न नसणं आणि पोट ढिल्लं पडणं, कमर ढिल्लं पण, ह्याच्यामुळे काय आपला पाय उचलत नाही. तर हे अशी समस्या येऊ नये म्हणून आपण कोणती वर्कआउट करायची रनिंग झाल्यानंतर आज पाहूया. सर्वात पहिल्यांदा रनिंग झाल्यानंतर जसं तुम्ही रनिंग मारली, रनिंग नंतर पहिल्यांदा सपाट्या मारायच्या. प्रत्येक सेट 30चा मारायचा. तर सपाट्या मारून दाखवले, चल पटकन, चल मारित सपाट्या. लक्षात घ्या, अशा पद्धतीनं 30 सपाट्या मारायच्या मित्र. समजतंय का? सपाट्या मारलं, आता खरं लक्षात घ्या, थांबायचं नाही. नंतर लगेच स्किप जम्प, 100 स्किप जम्प मारचाल. समजतंय का? परत 30चा सेट मारायचा सपाट्याचा. म्हणजे हे 100 स्किप जम्प झाले, परत 30चा सेट सपाट्याचा मारायचा. सुरू सपाट्या. समजतंय का? अशा पद्धतीनं काय 3 सेट तरी तुमचे सपाटे झाले पाहिजेत आणि 30 जवळपास 300 स्किप जम्प झाल्या पाहिजे तुमच्या. बरोबर? परत स्किप जम्प मार. समजतंय? परत सपाट्या मार. लक्षात घ्या, सपाट्या मारत असताना तुमचा प्रत्येक सपाट्याचा जे सेट आहे ना 30 झाला पाहिजे मिनिमम. एकूण तुमच्या 90 सपाट्या झाल्या पाहिजे. याच्यामुळे काय होईल, तुमचा स्टॅमिना बिल्डअप होईल, तुम्हाला गोळ्याला झटका द्यायला मदत होईल. समजतं का? शोल्डर पॉवर वाढेल, तसं थाईची सुद्धा ह्याच्यामध्ये एक्सरसाइज होऊन जाईल. आता दुसरं वर्कआउट, आता लक्षात घ्या, आता दोड कदम तालमध्ये काय, लोअर, मिडल आणि अप्पर. आता लोअर मध्ये म्हणजे लोअर मारता येईल फक्त या पद्धतीनं लक्षात घ्या. या वर्कआउट मुळे काय होईल, तुमचं स्टेप वाढवून जाईल. आता याचे कसे 3 वेगवेगळे सेट मारायचे. एक लोअर मारायचा, एक अप्पर, म्हणजे काय, गुडघा तुमचा कमर हड्डी कशीच मिळाला पाहिजे. समजतंय? या पद्धतीने दुसरा सेट मारायचा. ह्याचे सुद्धा 50चा सेट झाला पाहिजे. या वर्कआउटचा 50चा सेट झाला पाहिजे. स्टॉप. आता अप्पर होईल. अप्पर म्हणजे काय, तुमचा दोड कदम चालू करताना ही गुडघा जे आहे तुमचा चेस्टला लागला पाहिजे, चेस्ट पर्यंत आला पाहिजे. या पद्धतीनं मारायचं. सुगर एक धो या पद्धतीनं. समजतंय का? आता तिसरा वर्कआउट घेऊ. रनिंग झालं, तिसरा वर्कआउट आपण घेऊ. लक्षात घ्या, आता हा वर्कआउट दमला ना, लगेच वर्कआउट चेंज करायचा. हा सेट संपला, लगेच दुसरा सेट सुरू करायचा. हा, ऍपचं सुरू करा किंवा इतर कोणती. आता लक्षात घ्या, आपण फक्त सध्या ऍबडोमिनल एक्सरसाइज आता जाऊ नका तुम्ही, कारण आता बॉडी गरम आहे. ऍबडोमिनल एक्सरसाइज करायला गेलं तर बॉडी थंड होऊन जाईल तुमची. त्याच्यामुळे तिकडे जायचं नाही. स्किपिंग सुरू ठेवायची, लगातार स्किपिंग सुरू ठेवायची. समजतं का? वर्कआउट थांबला नाही पाहिजे. आता पुढचं वर्कआउट तुमचं काय, आता ABC वर्कआउट करा. आता सुरुवातीला थाईज वर्कआउट मध्ये काय, स्क्वॉटिंग करा, पूर्ण खाली स्क्वॉटिंग. लक्षात घ्या, या पद्धतीने स्क्वॉटिंग पूर्ण. समजतंय का? आता हे स्क्वॉटिंगचा पहिला सेट घेताना लक्षात घ्या, हे जे पायाचे पंजे आहेत ना, हे समोर ठेवायचे. समजतंय का? पायाचे पंजे समोर ठेवायचे. आता स्क्वॉटिंगचा दुसरा सेट मारताना काय, पायाचे जे पंजे आहेत ना, ते थोडंसं फाकवायचे, अंतर जास्त घ्यायचं आणि पंजे बाहेरच्या साईडनं करायचे. अशा प्रकारचं काय 15चा एक सेट मारायचा. या पद्धतीनं काय, जे अप्पर पाठीमागचे जे थाईज आहे, तुमचे पाठीमागचे स्नायू आहे ना, ते मजबूत होते. समजतंय का? आता तिसरा थाईचा वर्कआउट काय, स्किपिंग करत हा वर्कआउट करायचा. समजतो का? या पद्धतीनं घे 2 3 घे 2 3 या पद्धतीनं वर्कआउट तिसरा करायचा. आणि चौथा थाईचा वर्कआउट कसा करायचा लक्षात घ्या. आता हे थाईचं मारलं, हे झालं. या पद्धतीनं ह्याच्यानं काय, खूप तुम्हाला स्टॅमिना बिल्डअप होईल आणि स्टॅमिना खूप लागतं हे करायला. करून दाखव बरं, करता येईल का तुला? आता जे मी केलं ते, ह्याला खूप दम लागतो. बरोबर आहे ना? फार जिरून जातो माणूस. समजतं का? हा गोष्टीचा एकमेव जास्तीत जास्त काय फायदा कसला होतो, याला थाईचा फायदा होतो. तुम्हाला दम जास्त लवकर लागतो. बरोबर आहे ना? दम लागतो आणि स्टॅमिना बिल्डअप होतो. बरोबर आहे? आता तिसरा वर्कआउट कोणता करशील दाखव, पुन्हा माहित आहे का? लक्षात द्या, आता तिसरा वर्कआउट पाठीमागं पाय मारायचं. कर ना. अशा पद्धतीने काय, थोडस पळून दाखव इकडे, मागे सरकार. या पद्धतीने काय, थोडंसं रनिंग करायची एक 25 मीटर पर्यंत. आता नंतरचं वर्कआउट काय करायचं, पुढे पाय मारणं. या पद्धतीने करून बघू. या पद्धतीने वर्कआउट करायचा. हा सुद्धा 25 मीटर जाणं आणि 25 मीटर येणं झाला पाहिजे. समजतंय का? नंतर काय मारायचंय, शटल मारायचे, पण लगातार हा थांबला नाही पाहिजे. समजतं का?
हा कोणताही वर्कआउट कसा पाहिजे, लगातार झाला पाहिजे, थांबला नाही पाहिजे, लगातार स्किपिंग सुरू ठेवायचं. स्किपिंगचा सर्वात जास्त फायदा काय, आपली बॉडी थंड होणार नाही. समजतं का? स्किपिंगचा फायदा काय, आपली बॉडी थंड होणार नाही, बॉडी हमेशा गरम राहील. आणि तुमचे जे अँकल आहेत, रनिंग केल्यानंतर काय, रनिंग थांबली ना तुमचं अँकल लॉक व्हायची शक्यता असते, की ह्या साईडची शिर दुखायची शक्यता असते. त्याच्यामुळे स्किपिंग चालू ठेवायची. त्याच्यामुळे काय, हे इथलं जे फेंडर आहे तुमच्या फेंडर ना, फेंडरा मजबूत होते ह्याच्यामुळे. समजतं का? हा, काप्स CRPS ठीक आहे, काही त्रास आहे. आता हे लक्ष द्या. आता पुढचा वर्कआउट कसा काय असणार? या पद्धतीने एक वर्कआउट करा तुम्ही, तुम्हाला 100% फायदा होईल. हा, या वर्कआउट मुळे काय होईल, स्टेप खुलणार याच्यामुळे. बरोबर आहे? या वर्कआउट ने काय स्टेप खुलणार. नंतर तुम्ही वर्कआउट करत असताना लक्ष द्या, हे आपण या पद्धतीने वर्कआउट या पद्धतीने झालं पाहिजे. ह्याच्यानं काय स्टेप चांगली खुलणार. बरोबर आहे? पाय लागला, लक्षात घ्या. हा वर्कआउट करताना क्रॉस पाय तुमचा कोणी लागला पाहिजे. समजतं का? हा वर्कआउट करत असताना कोण दाखवलं नमुना करून, पंडित नाही रे, दोन कदम चालू मध्ये, हे ना थांबायचं नाही. अरे काय असं रे, हे बघ समाज या पद्धतीने वर्कआउट झाला पाहिजे. तर काय, तुम्हाला स्टॅमिना बिल्डअप होईल, तुमचा स्टेपिंग खुलल. आणि जेवढं तुम्ही घुटना वर घेणार. आता हे वर्कआउट करत असताना एका वर्कआउट मध्ये 3 काम होतील तुमचे. एक तर तुमचे थाईज बनतील, एक तर स्टॅमिना वाढेल, आणि तुमचं फॅट लूज होईल साईडचं. समजतंय का? जे एक काम करताना 3 वर्कआउट होतील तुमचे. बरोबर आहे? आता नेक्स्ट वर्कआउट काय असेल, साईड सीट. कोण दाखवल मारून, कॅपची काय करायचं, मार ना असं. या पद्धतीनं 3 सेट मारायचे 15-15चे. 100% फायदा होईल. पुढचा वर्कआउट कोणता करायचा, आपण इथे येऊन करून दाखव ना. समजतंय का? नंतर ते वर्कआउट करा, तेव्हाला हा करून दाखव रे. लक्षात घ्या, ह्याचा सर्वात जास्त फायदा काय, तुमचं स्टेपिंग खुलणार. शरीरावरची चरबी जी आहे ते कमी होणार. समजतंय का? स्टेपिंग खुलणार, शरीरावरची चरबी कमी होणार आणि तुमचा स्टॅमिना वाढणार. समजतंय का? आणखी कोणता वर्कआउट आहे रे, कोणता रे, करून दाखव. चल, या पद्धतीने तुमचा वर्कआउट झाला पाहिजे. आणि लक्षात घ्या, आणि बस आता लक्षात घ्या, हे वर्कआउट झालं काय, हे वर्कआउट सोडून आपल्याला लॉंग स्टेप घ्यायचा असेल, लॉंग स्टेप घ्यायचं असेल तर काय, डड्डू चाल करणं. डड्डू म्हणजे बसणं, जंप मारून पलीकडे बसणं. परत बेंडूक ज्या पद्धतीने उडी मारताय ना, तशा पद्धतीने उडी झाली पाहिजे. चला सर पाठीमाग जर दाखवता येईल का नमुना, दाखवलं का? अरे असं बसणं, उडी टाकणं समोर. कोण दाखवलं? अरे हलती ना जमिनीवर, असं नाही. हे लक्षात, अरे हे जंप मारत असताना मास्तरला सांगावं लागतं की लक्षात, हे जे आहे ना, हे असलं पाहिजे. ह्याचा सुद्धा काय, आपल्या थाईजवर भरपूर परिणाम पडतो. मजा नाही आला. समजतं का? तर लक्षात घ्या. शांत रे. लक्षात घ्या, एवढ्या प्रकारची एक्सरसाइज आहे ना, तुमचं रनिंग झाल्यानंतर झाली पाहिजे. तर तुम्हाला काय, तुम्हाला गोळा टाकण्यासाठी 100 मीटरसाठी, तुमच्या थाईज मजबूत होण्यासाठी, तुमचा फॅट लूज होण्यासाठी हे वर्कआउट खूप महत्वाचे आहे. आणि एवढी वर्कआउट प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना केलंच पाहिजे. तर 100% तुला आउट ऑफ ग्राउंड घेईल तो. बरोबर आहे? चला, धन्यवाद. किती मिनिटं झाले रे?